इक्विटी म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की लावलेले पैसे मायनस होतात, जुगार आहे, असं काही नाहीये. माझे एक क्लायंट आहेत, वयाच्या 58व्या वर्षी सॉफ्टवेअर कंपनीमधनं ते रिटायर झाले, VRS घेतली त्यांनी. आणि बरेच दिवस झाले माझ्या त्यांना मी फॉलोअप करत होतो, इन्व्हेस्टमेंट करा, तर ते बेसिकली मला टाळाटाळ करत होते. आणि मग मला ते एकदा येऊन भेटले आणि मग मला त्यांच्याबरोबर थोडंसं बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितले की नाही, बेसिकली मला इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाहीये, पण मला एक गोष्ट तिथे जी नकोशी वाटते ती अशी आहे की इक्विटीमध्ये ना खूप व्होलॅटिलिटी असते, वर खाली खूप होतात. तर आणि मला माझं जे इन्कम आहे, ह्या इन्कमवरती आता मला ते गॅम्बल करायचं नाहीये. मी अगदी त्यांचा पूर्ण सगळं गोष्ट समजून घेतला आणि त्यांना मी विश्वासात घेऊन एक गोष्ट समजून सांगितली आणि आम्ही प्लॅन केला. त्यांच्याकडे 80 लाख रुपये त्यांनी माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट केली. ती इन्व्हेस्टमेंट मी त्यांची बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड मध्ये स्टार्ट केली, इन्व्हेस्टमेंट घेतली आणि तिकडनं आम्ही SWP स्टार्ट केलं. त्यांना दर महिन्याला मी त्यांना साधारण 45,000 रुपये त्यांना देतोय. आज 3 वर्ष झाली. त्या 80 लाखाची व्हॅल्यू साधारण 83 लाख रुपये झाली. आज ते स्वतः क्लायंट मला म्हणतात, संतोष, आपला घेतलेला डिसिजन जो होता तो अगदी परफेक्ट होता. मला आता ह्याच्यामध्ये मला बँकेच्या फिक्स डिपॉझिट सारखं इन्कम तर येतच आहे, सायमल्टेनियसली तू जसं म्हणतोस तसं इक्विटीमध्ये माझे इन्कमही वाढतं, म्हणजे माझी मुद्दलही वाढते. तुम्हाला सुद्धा एकाच ठिकाणी अवलंबून न राहता तुमची मुद्दल जर वाढवायची असेल, तुम्ही काहीही न करता निश्चिंत राहता, तर फक्त SWP म्हणून या व्हिडिओला कमेंट करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. मी आणि माझी टीम किंवा माझ्या टीम मधला कोणीतरी तुमच्याशी संपर्क साधेल. तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्हाला SWP किती सुटेबल आहे हे प्लॅन करू आपण.